गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील 26 वर्षीय तरुणी अयोध्या ही विवाहबद्ध झाली होती. तिचा विवाह गेवराई तालुक्यातील लुकासमसला गावातील राहुल वरवटे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले. सुखाच्या संसारात एक फूल उमलले. अयोध्येला मूल झाले. मात्र या सुखात नियतीने दुःखाचा घाला घातला. तिचा पती हिरावला गेला. पतीचे निधन आणि मुलाच्या डोक्यावरचे पितृछत्र हरवल्यानंतर अयोध्या एकटी पडली होती. मात्र शिक्षण आणि जिद्द यातून तिने आता पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आपला मुलगा सासरी ठेवत बीड शहर गाठले. तिची वाट अधिकच खडतर होती. मात्र तिने मागे न हटण्याचा निर्णय घेतला. या वाटेवरच तिची भेट बालपणीची मैत्रीण वृंदावनी हिच्यासोबत झाली. वृंदावनी सतेज फरताळे हिच्याशी तिची ओळख होती. वृंदावनी फरताळे ही 3 मुलांसह बीडमध्ये वास्तव्यास आहे. तर पती गावी असतो. वृंदावनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीड शहरात आली होती. पदरात 3 मुले असतानाही ती मोठ्या जिद्द आणि उमेदीने लढा देत होती. होमगार्डाच्या माध्यमातून ती आता आपल्या 3 मुलांचा उदरनिर्वाह करू लागली होती. तिची ही जिद्द पाहून अयोध्येलाही मोठे बळ मिळाले होते. तर अयोध्येच्या पतीचे निधन आणि पदरात मुलगा असल्याचे वृंदावनीच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने मदत म्हणून अयोध्येला होमगार्डमध्ये भरती केले होते. यातूनच अयोध्याचे वृंदावनी सोबत घट्ट नाते झाले होते. अयोध्या अधूनमधून वृंदावनीच्या घरी येऊ जाऊ लागली होती. दोघींमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. पती गावाकडे असताना वृंदावनी शहरातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात सूत जुळले होते. पती जवळ नसल्यामुळे तोच तिचा मोठा आधार बनला होता. पती सुखापासून वंचित असलेल्या वृंदावनीला तो सुख देत होता. एकूणच प्रेमाच्या एका वेगळ्या वळणावर वृंदावनी वाहत चालली होती. आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत याचे तिला भान उरले नव्हते. दुसरीकडे अयोध्येच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर होता. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती. ती तरुण होती. तिलाही मानसिक आणि शारीरिक सुखाची गरज होती. मात्र हे सुख तिला मिळत नव्हते. तिच्याच वयाची असणारी तिची मैत्रीण मात्र पतीपासून वेगळी राहत असली तरी सुखात होती. तिच्या या सुखाची गुपित अयोध्येला कळाली. तिच्या मनातही वासनेचा अंकुर फुलू लागला. आपल्या ध्येयाकडे थोडा कानाडोळा करत ती शरीर सुखाचा विचार करू लागली. तिच्या मनात उत्तेजना निर्माण झाली आणि तिचा पाय घसरायला वेळ लागली नाही. तिची नजर वृंदावनीच्या प्रियकरावरच पडली. ती आता त्याच्याशी लगट करू लागली होती. अवघ्या 26 वर्षे अयोध्येचा देखणा तर्णमांड देह त्यालाही खुणावू लागला. तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर तो मागे हटला नाही. त्याने तिच्यावर दडप घातली. तिला तेच सुख हवे होते. तिने त्याला आपल्या प्रेमबंधात अडकून ठेवले. आता त्याला वृंदावनीच्या देहाचा कंटाळा आला होता आणि नवीन कोवळा देह मिळाला होता. साहजिकच त्याने वृंदावनीकडे पाठ फिरवले. प्रियकर टाळू लागल्याने वृंदावनी निराश राहू लागली. तो अचानक आपल्यापासून का दुरावला गेला याचे कोडे तिला सुटत नव्हते. दुसरीकडे निराश असणारी अयोध्या मात्र आता भलतीच खुश राहू लागली होती. याचे कारणही वृंदावनीला समजत नव्हते. मात्र तिच्या मनात असणाऱ्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे तिला सापडली आणि तिच्या रागाचा पारा चढला. अयोध्या आपल्या प्रियकराच्या प्रेमात बुडाली आहे हे तिच्या लक्षात आले. अयोध्येला सावरत असताना आपण आपला प्रियकर गमावल्याची जाणीव तिला झाली. आपल्या मदतीसह आपल्या प्रियकरही अयोध्येने पळवला हे आता तिच्या ध्यानात आले होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अयोध्येने आपल्या प्रियकराला जाळात ओढले हे समजल्याने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अयोध्या होमगार्ड म्हणून कार्यरत होती आणि ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बीड शहरात वास्तव्यास होती. आता प्रियकर तिचा सर्व खर्च करू लागल्यामुळे तिची आर्थिक चणचण दूर झाली होती. मात्र वृंदावनी आर्थिक संकटात सापडली होती. तसेच तिला शरीर सुख हे तिला मिळत नसल्यामुळे प्रियकर पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी काय करावे, अयोध्येला वाटेतून बाजूला कशी करावे या विचारात वृंदावनी पडली होती. त्यातूनच तिने अयोध्येला धडा शिकवण्यासाठी एक योजना आखली. नेहमीप्रमाणे तिने अयोध्येला आपल्या घरी बोलावले. या दरम्यान 19 ऑगस्ट रोजी अयोध्या वृंदावनीच्या घरी आली. दोघींमध्ये बोलता बोलता प्रियकराचा विषय निघाला आणि वाद सुरू झाला. वृंदावनीने अयोध्येला ठणकावून सांगितले की तू माझ्या प्रियकराचा नाच सोडून दे. मात्र अयोध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यातून त्या दोघीत झटापटी झाली. मात्र अयोध्येला ठार मारण्याच्या बेताने वृंदावनीने आधीच पूर्ण तयारी केलेली होती. आता मिळालेली संधी साधत तिने तिला विष पाजले. काही वेळातच अयोध्येने जगाचा निरोप घेतला. अयोध्येचा जीव तर गेला, पण आता हे प्रकरण अंगलट येणार आणि आपल्याला आयुष्यभर तुरुंगात सडावे लागणार याची जाणीव वृंदावनीला झाली. आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार ती करू लागली. त्यानंतर तिने पुरावा नष्ट करून या प्रकरणातून सुटका करून घेण्याची योजना आखली. तिने अयोध्येचा मृतदेह एका मोठ्या खोक्यात भरून ठेवला. दुपारी तिचा 14 वर्ष वयाचा मुलगा आला तेव्हा त्याला या बॉक्स टाकून येऊ असे वृंदावनीने सांगितले. त्यामध्ये काय आहे हे त्या मुलाला माहीत नव्हते. तो मुलगा स्कूटी चालवण्यास बसला तर ती पाठीमागे बॉक्स घेऊन बसली. तो बॉक्स तिने नाल्यात फेकून दिला. तिथून ते दोघे परत आले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती काही झाले नसल्याचा आव आणत फिरत होती. तिकडे अयोध्येचा तिच्या कुटुंबियांशी काही संपर्क होत नव्हता. दिनांक 19 ऑगस्ट पासून अयोध्येचा फोन बंद होता. तिच्या घरचे चिंतित होते. त्यांनी शोधाशोध केली मात्र ती मिळाली नाही. त्यानंतर भाऊ ज्ञानेश्वर सुरणकर
याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसात मिसिंग दाखल केली. PI आणि टीम यांनी गांभीर्याचा तपास केला. चौकशीत वृंदावनीवर संशय बळावला. तीच अयोध्याला शेवटची भेटल्याची माहिती मिळाल्यामुळे तपास तिच्यावर येऊन थांबला. तिची सखोल चौकशी करताच तिने आपण मृतदेह फेकल्याची माहिती दिली. वृंदावनीच्या म्हणण्यानुसार अयोध्येनेच विष प्राशन केले होते. मृत्यू झाल्याने भीतीपोटी मृतदेह फेकून दिला असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांना संशय आहे की वृंदावनीने अयोध्येला विष पाजले आहे. अयोध्येच्या अंगावर काही जखमा आहेत, त्यामुळे दोघींमध्ये झटापट झाल्याचाही अंदाज आहे किंवा गळा आवळून मग विष प्राशन केल्याचा बनाव केला आहे, याचाही तपास केला जात आहे. शवविच्छेदन झाले असं मृत्यूच्या कारणाचा अहवाल डॉक्टरांकडून आल्यानंतर याची स्पष्टता होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.